नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं अर्चनाच किचनमध्ये। आज मी घेऊन आलेली आहे बटाट्याची एक छान अशी अगदी साधी सोपी रेसिपी। आपण लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही रेसिपी देऊ शकतो। बटाट्याची भाजी आपण नेहमी करतच असतो आणि मला तरी वाटतं की लहान मुलांपैकी जवळपास सगळ्याच लहान मुलांना बटाट्याची भाजी ही फेवरेट असते त्यांची। तर बटाट्याच्याच भाजीचा एक थोडासा वेगळा प्रकार मी घेऊन आलेली आहे। तर बटाट्याची चटणी मी इथे केलेली आहे। तर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर इथे बघा मी इथे उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत। 6 बटाटे मी घेतले छोट्या आकाराचे। तर उकडलेले बटाटे आहेत हे। आपल्याला हे बटाटे आता स्मॅश करून घ्यायचे आहेत। तर स्मॅशरच्या साहाय्याने आता मी हे बटाटे स्मॅश करून घेते। तर ह्याप्रमाणे हे सगळे बटाटे मी स्मॅश करून एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं लाल तिखट। इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर याच्यामध्ये मी टाकून घेतला आहे कांदा लसूण मसाला। आवर्जून यामध्ये कांदा लसूण मसाला घाला, खूप छान चव येते। त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे कोथिंबीर। तर छान अशी हिरवीगार कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे। आणि यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे धने पावडर। ह्या सगळ्या साहित्याव्यतिरिक्त तुम्ही यामध्ये बारीक चिरून कांदासुद्धा टाकू शकता, पण माझ्या मुलांना कांदा आवडत नाही, त्यामुळे मी इथे कांदा वापरलेला नाही। त्यानंतर बघा मी इथे फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतली, त्याचबरोबर थोडासा हिंग टाकून घेतला आहे आणि थोडी कोथिंबीर टाकून ही फोडणी आपल्याला आता बटाट्यामध्ये टाकून घ्यायची आहे। अगदी म्हणजे झटकीपट बटाटे उकडलेले असतील तर अगदी 2 मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट उत्तम चवीची लागते। तर आपण जी फोडणी आता यामध्ये टाकून घेतली, ही फोडणी मिक्स करून घेऊ। हिंग मी यासाठी यामध्ये वापरला आहे की बटाटा थोडा पचायला वातळ असतो, त्यामुळे हिंगाने थोडा सोपा जावा पचायला, म्हणून मी अगदी थोडासा हिंग यामध्ये टाकलेला आहे। त्याचबरोबर हिंगाने चव पण छान लागते। तर जी फोडणी मी टाकून घेतली होती ती सगळी फोडणी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची बटाट्यामध्ये। जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा आपण हे बटाटे परत वाफवल्या जातात। तर ह्यामध्ये आता हे वाफवल्या वगैरे जात नाही, पण चवीला छान लागतात, पण मग आपण वाफवत नाही, त्यामुळे याला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं। चवीला खरंच खूप छान लागते। तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल, पण जर करत नसाल तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा, तुमच्याही मुलांना नक्की आवडेल आणि डब्यामध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच देऊ शकता। तर भाजी कधी आवडीची नसेल तर नक्कीच अशी रेसिपी करून बघा। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, रेसिपीज आवडतात का, तेही कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर छान अशी आपली बटाट्याची चटणी इथे तयार झालेली आहे, अगदी 2 मिनिटात होणारी झटकीपट। मी नेहमी अशाच रेसिपीज घेऊन येते जे अगदी साध्या सोप्या पद्धतीने होतील आणि विशेषतः घरगुती पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामधून। तर इथे बटाट्याची चटणी आपली तयार झालेली आहे। व्हिडिओ तुम्हाला थोडाही कुठे आवडला असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करून घ्या, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।